आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं बाई शिवा? हा, का बोलवलं मला? हे तुझ्यासाठी आणलंय। हे अगं हो, तुझ्यासाठीच आणलंय। अगं काय गरज आहे याची? माझी शाल आहे ना माझ्याकडं। अगं रात्रीचं तू इथे राहते, थंडी आहे, पाऊस पडतोय, त्रास नाही का होणार म्हणून आणलंय तुझ्यासाठी। आणि हा खायला पण आणलंय। खायला पण? आता काय म्हणायचं बाई तुला? काही म्हणू नको, मला जेवढं झेपतं जमतं तेवढंच आणलंय। माझी पोरं सुद्धा एवढी माया लावत नाहीत मला। देवानच पाठवलं असणार तुला माझ्यासाठी। काय झालंय अगं? माझी पोटची पोरं उलटली ग। लग्न झालं आणि बायकांच्या ताटाखालची मांजरं झाली। आई जिवंत आहे का मेली ते पण पडलेलं नाही त्यांना काय। कुठे असतात तुझी मुलं? मी जाऊन बोलते त्यांच्याशी। नाही नाही नको, काही उपयोग नाहीये त्याचा, उलट्या काळजाची येतात काय। आणि मी आता त्यांच्याकडे जाऊन राहिले ना तरी मला काही नीट बघणार नाहीत ते। जाऊ दे, मरू दे, माझीच इच्छा नाही आता जायची। जाऊ दे, आपण नको विचार करूया। मी तुझी ना थोड्या दिवसांनी वस्तीत राहायची सोय करते। अगं नाही बाई, नको नको, हे हे एवढं करतेस तेच खूप आहे। आणि तुला तुझं घरदार आहे अगं, घरचे काय म्हणतील तुझे? कशाला काय म्हणतील? काही म्हणणार नाही येते, ते खूप चांगले आहेत। या बाबतीत ना मी खूप नशीब काढलंय, माझ्या घरचे खूप छान आहेत। तसं नाही, पण मला पण काही वाटायला पाहिजे का नाही? नाही, मी ना आता माझ्या मनाशीच ठरवलंय की मी काय करीन, या शाळेच्या कामाबरोबर धुण्या भांड्याचं काम पकडते, झाडू पोछाचं पकडते, किंवा असं कुणाचं लहान मुलगा सांभाळायचा असेल, एखादं म्हातारा माणूस असेल तर तसं काम बघते। म्हणजे कसं होईल, झाली तर तिथं राहायची पण सोय होऊन जाईल मग माझी। हा झालं, एवढं सगळं का करायचं आहे? मी सांगितलं ना आता तेच करायचं। तू दोन दोन कामं करणार, तिकडे पण थकणार इकडे पण थकणार, तुझं वय बघतेस का? ते काही नाही, मी सांगते तसंच करायचं बस। नाही होत आता माझ्याच्यानं एकटं राहणं। अगं एकटं राहून काय चार भिंती बघत बसू फक्त? हा, इथं शाळेत जरा बरं वाटतं सगळ्यांबरोबर। आणि मला काही लागलं तर आधी तुला सांगेन, बस काळजी करू नको। नक्की सांगणार ना? नक्की नावासारखं शांत नाही राहायचं। सांगेन, सांग। चला आता हे घे। चल। नो सर, तुम्हाला तर पार्टीला यावंच लागेल। सो सी यू देयर। चिअर्स सर। आशु, चल निघायचं ना? सर मी नाही येते। अरे, पार्टीला जायचंय का शक्यच नाही अरेंज करणं? नो नो सर, ऍक्च्युली पार्टी अरेंज झाली आहे तुमच्याच हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये, मी अरेंज केली। गुड। सो यू गो। मी येत नाही कारण मला हे पटत नाही। लिसन आशु, ही पार्टी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी। आय नो, आय अंडरस्टँड सर, पण काय मी लहानपणापासून भाऊंना बघितलंय काम करताना, आणि त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणेच काम केलंय। त्यांना ग्रो व्हायला या टॅक्टिक्सची कधी गरज नाही पडली। सी आशु, आय अंडरस्टँड दिस, बरोबर आहे तुझं, पण टाइम हॅज चेंज नाव। हे सगळं करावं लागतं, नाही तर ग्रोथ नाही होत। सर, काळ आणि वेळ कुठली असो, प्रामाणिकपणे काम केल्याशिवाय ग्रोथ होत नाही। ठीक आहे, मग मी जातो। तुम्ही जा सर, म्हणूनच मी तुमच्यासाठी सगळ्या अरेंजमेंट केल्याच। प्लीज गो अँड हॅव फन। ओके। शिवा, तुला खरंच वाटतं आपल्याला यांच्याशी बोलायला पाहिजे? हो, म्हणजे मदत मिळेल ना जरा। पण शिवा, सगळ्या लोकांची मदत घेऊन काय फायदा आहे आपल्याला? अरे, जितकी जास्त लोक तेवढा फायदा आपल्यालाच आहे ना। बरोबर, ठीक आहे, पण तू बोल त्यांच्याशी, आम्ही नाही बोललो। तिला बोल, तू बोल। तुम्ही बसा, मी बोलते। खरं वाटतं म्हातारा मिथून सांग। ऐका ना जरा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे। बोल ना मग। काल आपल्या सरांना भेटायला, म्हणजे त्यांच्याशी बोलायला कोणतरी आलं होतं, तुम्ही बघितलं का? हो, गुंड होते ते। हवे गुंड? माहितीये तुम्हाला?
हा म्हणजे ते गुंडच होते. आम्ही सरांशी बोलायला गेलो ना तर ते म्हणाले की त्यांना ते त्रास देत आहेत. पण असं काय केलंय काय सरांनी? त्यांनी सत्याच्या बाजूने आवाज उठवला आणि वाईट लोकांच्या विरोधात तक्रार केली. एवढंच केलं. अगं पण पोरी ह्याच्यामध्ये आपण सगळे काय करणार? आणि आपण काय करणार म्हणजे आपण जर एकत्र आलो तर त्यांना मदत होईल ना. आपण सगळे जर एकत्र असलो तर त्यांना दादागिरी नाही करता येणार. शिवा, मला तरी ते शक्य होणार नाही. म्हणजे माझी पोरं मला ते करू देणार नाही. नाही 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 नाही, हे सगळं काही करायची गरज नाही. आणि मला तरी हे काय नाही जमणार बाबा. हो आजी, गरज नाहीये कसं म्हणता तुम्ही? उलट गरज आहे. कशाला? अहो नदीम त्याच्यात तुम्ही तर स्कॅम मध्ये अडकला होता तर मग तुम्हाला नाही वाटत त्यांच्या विरोधात उभं राहावं? साधा स्कॅम, पण मला माझ्या झमेल्यात अडकायला आवडतं. दुसऱ्याच्या झमेल्यात पडून मी कशाला फसायचं? ओ ओ ओ नदीम भाई, आपण फसायचं नाहीये. सर अडकले त्यांना सोडवायचं. हा, पण आपण अडकणार. एक बरोबर आहे. पण काय आहे माझं, एक टपरी आहे जिच्यात मी काम करतो. उद्या काय झालं आणि ती टपरी तोडली तर काय करायचं? एक मिनिट ए भाई, तू जरा ना थंड घे. हं? आम्ही इकडे शिकायला आलोय, आम्हाला गरज आहे म्हणून. हे असले धंदे ना आपण कधीच करायचे सोडलेलं, त्याच्यामुळे आम्हाला याच्यात अडकवू नको. तू पहिलाच सांगतो. बरोबर आहे, पण आपले सर पण आपल्याला किती मनापासून शिकवतात. त्यांची मदत नको करायला. मान्य आहे, पण घरी पोरं बाळाचं करायचं सोडून हे असलं कुठं करत बसायचं? मला शाळेत यायला वेळ मिळतोय हेच लय आहे बाबा. एक मिनिट ताई, नसेल पटत सोडून द्या, पण चिडून बोलू नका, हळू बोला. ए बारक्या, माझा आवाजच असा आहे, मी काय चिडले नाही. आवाजाचं सोडा, बारक्या कोणाला बोलतात? एक मिनिट थंड घे बोललो ना. ए भाई, तू तर मध्ये बोल. अरे थांबा रे बाबा. हे बघ शिवा, ह्यांचं मला माहिती नाही, पण माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं शेड्यूल एवढं टाईट असतं ना की मी वेळच देऊ शकत नाही. ए शिवा, तू ये बस, जाऊ दे. तुला बोललेलं ना यांच्या नादी नको लागू, काही होणार नाही यांच्या. आपण बघू काय ते. काय बोलला रे? नादी लागायचं नाही म्हणजे काय? आम्ही कशाला नादी लागू तुमच्या? हे तू गॅरेज मध्ये जाऊन झोपतो, आम्हाला घरादार आहेत. आम्हाला घरदारी म्हणजे काय? आम्हाला काय वाऱ्यावर सोडले काय? वाऱ्यावर सोडले? तुमचं तुम्ही बघा ना. तुमची पोळाची जात आहे ना. थांबा आजी, एक मिनिट. ए भावा, इकडे बघ जरा. कशाला असाच बोल ना. ए भाई, घरचे आम्हाला ये, तेही घाबरतात, पण आपल्या लोकांसाठी आपण उभं राहणार तर कोण राहणार? नाही राहायचं. भित्रे आहेत, भित्रे कोल्लो भेळलो आणि शेपूट घेऊन पळालो अशी जात आहे. ए शिवा, मी काय म्हणतो, आपण त्यांना सपोर्ट करू, पण आपल्याला ह्याच्यामध्ये नाही पडायचं. कळलं शिवा? मी तुला आधीच बोललो होतो यांच्याकडून काय होणार नाही. तिकडचा वेळ घालवला. जाऊ दे गं. यांचं फक्त वय वाढलंय. भाई, बेंचवर उभा राहून बोलत जा. तू काय बोलतो, कुठं बोलतो, काय बाई, मी तुला बोललो नव्हतं, तुला नव्हतं बोललो. लागू कोणाला बोलला? कोणाला बोललं म्हणजे म्हणजे काय? तू म्हणजे काय? धमकी देतो? मग काय करू? मग धमकी दिली, जा काय करणार आहे तू? एक मिनिट, तू संडेला फ्री आहे का तू? तुला स्टंप म्हणून तुला बदलून ना असा मानणार. काय बोलत नाही.